हॅलो गाईस, तर तुम्ही कधी पुडिंग ट्राय केलेलं आहे का? तर ह्याला म्हणतात पुडिंग. आपल्या कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या फ्लेवरचे असे पुडिंग तुम्हाला मिळणार. कुठे मिळणार हे तुम्हाला मी सांगतेस, तर चला आपला व्हिडिओ सुरू करूया. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण डिटेल मिळेल. तर आपल्या कोल्हापुरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पेठ आहे, त्याला आपण शिवाजी पेठ असं देखील म्हणतो. तर तिथे चाललो आहोत आपण पुडिंग ट्राय करायला. चाललो पुडिंग खायला. पुडिंग कुठे चाललो? पुडिंग खायला. तर छत्रपती शिवाजी पेठेमध्ये तुम्हाला ऑरेंज हॉस्पिटलच्या जवळच हे पुडिंग हाऊस दिसणार आणि फिरंगाई मंदिरच्या अगदी शेजारीच हे पुडिंग हाऊस आहे, ज्याचं नाव आहे चेरी पुडिंग. तर ह्या पुडिंग हाऊसचा अँबियन्स तुम्ही बघू शकता, अगदी सुंदर आहे. बसायला छान अशी व्यवस्था केलेली आहे, खूपच छान दिसत आहे. तर डायरेक्ट आपण जाऊन भेटूया ओनरला. तर ह्या आहे या पुडिंग हाऊसच्या ओनर. माझ्या मागे तुम्ही बघू शकता एवढ्या फ्लेवर मध्ये तुम्हाला इथे पुडिंग भेटणार आहे. मग आपल्याला मेन्यू कार्ड बघायचं आहे आणि मस्तपैकी अशी ऑर्डर द्यायची आहे. तर मी ऑर्डर दिलेली आहे चॉकलेट पुडिंग, स्ट्रॉबेरी पुडिंग आणि मँगो पुडिंगची. तर बघू शकता मॅडमने अशी पुडिंग आपल्याला सर्व करत आहेत मॅडम. तर असे सुंदर 3 फ्लेवरचे मी पुडिंग मागवलेले आहेत, अगदी दिसायला एकदम लुसलुशीत आहेत. तर हे आहे मँगो पुडिंग, ह्याच्यावरती मँगो सिरप मॅडम टाकत आहे, अगदी सुंदर दिसत आहे बघा. आणि हे आहे स्ट्रॉबेरी पुडिंग, ह्याच्यावर पण स्ट्रॉबेरी सिरप केलेला आहे आणि बाजूला अशी छान डिझाईन काढलेली आहे, अगदी सुंदर. आणि नंतर हे आहे चॉकलेट पुडिंग, ह्याच्यावर चॉकलेट सिरप गेलेला आहे असं छानपैकी, अगदी टेम्पटिंग दिसत आहे. आणि खूप सुंदर अशी गार्निशिंग करत आहेत मॅडम. नंतर ह्याच्यावरती जाणार आहे व्हिप क्रीमचं असं छोटस असं फूल, अगदी सुंदर दिसत आहे. तर प्रत्येक पुडिंग वरती असं छोटं व्हाईट कलरचं व्हिप क्रीमचं असं फूल बनवलेलं आहे, अगदी सुंदर दिसायला एकदम छान दिसत आहे. आणि त्याच्यावरती आता मॅडम अशा चेरी लावणार आहेत, मोठ्या मोठ्या अशा चेरी आहेत, अगदी छान दिसतंय. सुंदर अशा चेरी लावण्यात आलेत. हे दिसायलाच इतकं भारी दिसते, तर मी खूप एक्साइटेड आहे की खाण्यास कसं असेल. आणि आता ह्याच्यावरती अशी तुळशीची पानं लावण्यात आलीत. कलर कॉम्बिनेशन किती छान दिसते बघा, एकदम कलरफुल वाटते. आता या पुडिंग वरती फायनल टचअप म्हणजे हे बोबा बबल्स, याला बोबा म्हणायचं. हे बोबा बबल्स टाकणार आहे, ते पण फ्लेवरचे आहेत, मँगो फ्लेवर, स्ट्रॉबेरी फ्लेवर आणि चॉकलेट फ्लेवर मध्ये असे बोबा बबल्स ह्याच्यावरती टाकून आपल्याला फुल अँड फायनल डिश तयार झालेली आहे. तर अगदी दिसायला सुंदर दिसत आहे. आणि त्यानंतर मी इथलं एक फेमस आहे कॅरमल कस्टर्ड पुडिंग, एकदम फेमस आहे. तर ही मी ट्राय करणार आहे आता. तर बघू शकता एकदम लुसलुशीत आहे, दिसायलाच इतकं अट्रॅक्टिव्ह दिसते. आणि वरती बघू शकता मस्तपैकी असं कॅरमलचं लेवल मस्त आलेलं आहे. आणि ह्याच्यावरती पण असं छान व्हिप क्रीमचं फूल त्यांनी केलेलं आहे आणि स्ट्रॉबेरी लावून असं सर्व करणार आहेत आपल्याला. तर पहिल्यांदा मी हे 3 ट्राय करणार आहे, चॉकलेट, स्ट्रॉबेरी आणि मँगो फ्लेवर. आणि शेवटी मी ट्राय करणार आहे जे इथलं फेमस आहे आणि सगळ्यांचं फेवरेट आहे, ते कॅरमल पुडिंग. तर आता आपण हे ट्राय करूया. बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे, स्ट्रॉबेरी फ्लेवर, चॉकलेट फ्लेवर आणि मँगो फ्लेवर. तर चलो लेट्स ट्राय. तो मी एक्साइटेड आहे, मस्तपैकी आता शूट घेतलेला आहे. तर टाइमपास न करता आपण ट्राय करूया. माझा मुलगा पण वाट बघतोय की कधी चालू करणार आहे, मम्मीचा टाइमपास झाला असेल. तर चलो लेट्स ट्राय. तर आपण असं मस्तपैकी स्पूननी घेतलेलं आहे, इतकं लुसलुशीत, इतकं सॉफ्ट आहे, काय सांगू तुम्हाला. हे बघा एवढं सॉफ्ट आहे की त्याचा एक बाईट पडलाच खाली आणि तोंडात घालताच ते असं मेल्ट झालं. एकदम फ्लेवरफुल होतं, स्ट्रॉबेरी खाल्ल्यागत आणि क्रीम अँड स्ट्रॉबेरीचा फ्लेवर येत होता, अगदी सुंदर. नंतर मी हे माझ्या मुलाला देखील ट्राय करवलं, एकदम छान, त्याला देखील भरपूर आवडलं. हे त्याची रिएक्शन बघा, छान म्हटलं एकदम खाल्ल्यास. तर तुम्हाला देखील नक्की आवडेल. नंतर आम्ही ट्राय केला चॉकलेट फ्लेवर, तोही छान होता, अगदी सुंदर, तोंडात घालता घालता मेल्ट होत होतं आणि फ्लेवरफुल होतं. मिस्टरांना देखील ट्राय केलं स्ट्रॉबेरी फ्लेवर, चॉकलेट फ्लेवर. आणि तुम्ही देखील खा, हे घ्या,
जर हे खायचं असेल तर नक्की यावं लागेल तुम्हाला. चेरी द पुडिंग जर कोल्हापूरमध्ये राहत असाल तर, बाहेर अवेलेबल असेल तर बाहेर पण तुम्ही खाऊ शकता. कोल्हापूरमध्ये आपल्या शिवाजी पेठमध्येच एक शॉप आहे हे चेरी द पुडिंग. एक नंबर आहे टेस्ट. तर मी पर्सनली सजेस्ट करेन की एकदा तुम्ही येऊन इथे ट्राय करा. आणि ह्याची प्राइस तर एकदम रिझनेबल आहे. 40, 50, 45, 70. जास्तीत जास्त महाग म्हटलं तर कॅरमल कस्टर्ड 70-75 मध्ये तुम्हाला भेटतं. आणि 40 ते 50 रुपयामध्ये इतकं छान पुडिंग तुम्हाला खायला भेटेल आपल्या कोल्हापूरमध्ये. ही ऍक्च्युली बाहेरची डिश आहे, युकेची आयरिश डिश म्हणू शकतो आपण ह्याला. तर हे आहे कॅरमल कस्टर्ड जे फेमस आहे इथलं. तर मला हे ट्राय करायचं होतं. मला वाटलं एवढं काय ह्याच्यामध्ये असेल की बाकीच्या फ्लेवरपेक्षा हे छान लागते. तर मी ट्राय केलं तर इतकी टेस्ट भारी होती, काय सांगू तुम्हाला. एकदम अशी दुधाची म्हणजे खरवस आपण खातो का नाही त्या टाईप मध्ये मला वाटत होतं. एकदम सुंदर. तर सगळ्यांचं आवडतं हे आहे आणि माझं देखील आवडतं झालं. मला हे फारच आवडलं. बघू शकता किती छान असं स्पून मध्ये एवढं सॉफ्ट आहे की कसं ते दिसतानाच असं वाटतं की खाऊया की काय. आणि तोंडात घालताच मेल्ट होत होतं. आणि इथे स्मूदी शेक सुद्धा भेटतो वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये. आणि याची प्राइस बघू शकता तुम्ही, अगदी रिझनेबल प्राइस आहे. मग तुम्हाला देखील माझा व्हिडिओ बघून तुम्हाला पुडिंग हे ट्राय करू वाटत असेल तर नक्की एकदा भेट द्या चेरी द पुडिंग हाऊसला, जे आहे शिवाजी पेठमध्ये. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की शेअर, सबस्क्राईब, लाईक करा. भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.